नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज आपण मिथुन राशीतील गोचर गुरुचे धनु राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी मी धनु राशी गुरुबद्दल थोडं बेसिक माहिती देतो, म्हणजे हा विषय चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा कारण सर्वात मोठा असणारा हा अति शुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। गुरु हा कुंडलीतील पंचम, भाग्य, दशम ह्या स्थानाचा मालक असल्यामुळे गुरुवरून आपण शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाई साथ, व्यक्तीतील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश, पैसा इत्यादीचा विचार आपण गुरुवरून करतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची, भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत हे सर्व लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात। गुरुला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष लागतं, म्हणजे गुरु 1 वर्षानंतर राशांतर करतो। गुरुचं गोचर कसं असतं तर गुरु जेव्हा गोचरीने तुमच्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा येतो तेव्हा तो ते अतिशय शुभ फळदायी। या उलट गुरु जेव्हा राशीला 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो तेव्हा अतिशय अशुभ फलदायी जातो, हे लक्षात घ्या। असा हा गुरु 15 मे 2025 रोजी वृषभ या राशीतून मिथुन या शत्रूच्या म्हणजे बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे। मिथुन राशीमध्ये हा गुरु 1 जून 26 पर्यंत असणार आहे, लक्षात घ्या। गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण मिथुन राशीतील गोचर गुरुची धनु राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी तुम्हाला सांगणार आहे। 15 मे 2025 ते 1 जून 26 पर्यंत धनु राशीला गुरु 7वा म्हणजे राशीच्या सप्तम स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु धनु राशीच्या लोकांना वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत अतिशय शुभ फलदायी जाणार आहे। मागील 1 वर्षापासून होत असलेला कौटुंबिक मानसिक त्रास ह्या लोकांचा आता बराच कमी होणार आहे। या लोकांना मानसिक शांतता, स्थिरता, तसेच मानसिक सुखसमाधान, आनंद यांची प्राप्ती हा गुरु करून देणार आहे। ही एक आनंदाची बाब या धनु राशीच्या लोकांसाठी असेल। राहू केतूचं गोचरही या लोकांना अनुकूल असल्याने आता या लोकांची नोकरी व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं। करिअरमधील अडचणी यांच्या बऱ्याच कमी होऊन त्यामध्ये प्रगती होणं संभवतं। अपेक्षित ठिकाणी बदली होणं, कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं, यांच्या धाडस, पराक्रम, कर्तृत्वामध्ये वाढ होणं या काळात संभवतं। तृतीयातील राहूमुळे काहींना उत्तम धनलाभ, सुखशांती, शत्रुनाश, भाग्यास कलाटणी मिळणं, मोठमोठी कार्यसिद्धीत जाणं इत्यादी संभवतं। मात्र या राशीला 4था शनी म्हणजे शनीची पनोती सुरू असल्याने काही बाबतीत या लोकांना अशुभ फळे मिळतील। विशेषतः कौटुंबिक मानसिक बाबतीत तसेच करिअर बाबतीत थोडाफार त्रास होण्याची शक्यता राहील। विशेषतः 1 जून 26 नंतर या लोकांना शनीच्या पनोतीचा जास्त त्रास जाणवेल। बेसिक माहिती आता आपण या धनु राशी लोकांना सविस्तर काय फळे मिळतील एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। लग्नेश गुरु हा सप्तम स्थानामध्ये येत असल्याने मागील काही दिवसात सुरू असलेले वैवाहिक मतभेद, वाद आता या लोकांचे मिटतील। त्यांच्याकडून तडजोडीची भूमिका घेतली जाईल। थोडक्यात हा गुरु कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती आणि आनंदी वातावरण देईल। या गुरुमुळे उत्तम वैवाहिक सुख आणि स्त्री सुख मिळेल। पती पत्नीमध्ये प्रेमपूर्ण व्यवहार राहतील, ही चांगली गोष्ट लक्षात घ्या। तरुण तरुणीचा विचार केला तर तरुण तरुणीला हा गुरु प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देईल। काहींना नवीन प्रेमप्राप्ती होणं संभवतं किंवा ज्यांच्या प्रेम संबंधामध्ये बिघाड झाला होता तो आता काहीसा नाहीसा होऊन पुन्हा प्रेम संपादन होण्याची शक्यता राहील। काहींना प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये करण्यासाठी हा काळ उत्तम राहील। या राशीच्या लोकांना 1 जून 26 पर्यंत उत्तम विवाहयोग राहील। विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात आता होतील। तसेच संतती उत्सुक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचं सुख मिळेल। या गुरुमुळे या लोकांना आता नशिबाई साथ, दैवाची साथ उत्तम मिळणार आहे। त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना विनायास मोठं यश मिळणार आहे। थोडक्यात या लोकांची आता भरभराट होईल, रखडलेली यांची सर्व कामं मार्गी लागतील। लग्नेश आणि चतुर्थेश होऊन गुरु हा सप्तम स्थानामध्ये बलवान होत असल्याने या लोकांना आता व्यवसायामधून चांगले आर्थिक लाभ होतील। एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यास काही हरकत नाही। भागीदारी व्यवसायामध्ये हा गुरु चांगले लाभ करून देईल। विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देईल। विद्यार्थ्यांना 1 जून 26 पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये मोठं यश हा गुरु मिळवून देईल। काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील। या गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती सकारात्मक आणि आनंदी राहील। त्यामुळे यांना मानसिक सुख, समाधान, आनंद आणि उत्तम पैसा मिळेल। तसेच आरोग्यही या लोकांचं आता उत्तम लाभणार आहे। यांच्या आरोग्यात सुधारणा होईल किंवा यांना औषधोपचार लागू पडल्याने यांना चांगला उपशय मिळेल। वरील सर्व शुभफळ या लोकांना 1 जून 26 पर्यंत मिळणार आहेत। मात्र 1 जून 26 ते फेब्रुवारी 28 या काळामध्ये मात्र या लोकांना
शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक बाबतीत भयंकर त्रास होणार आहे. करिअरमध्येही अडचणी येतील, कारण तेव्हा शनीची पनौती जास्त त्रासदायक ठरेल असं मला वाटतं. परंतु 1 जून 26पर्यंत या लोकांना नक्कीच चांगली फळे मिळतील. गुरुचं गोचर तुम्हाला समजलं असेल. मी एक तुम्हाला थोडं धनुराशीच्या लोकांना गुरुचं गोचर कसं जाईल हे समजलं असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही तरी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्र यांना शेअर करायला विसरू नका. ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल त्यांनी मला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण मकर राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं असेल, कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.